जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं. आपण येणाऱ्या 16 मार्च ह्या रोजी आपल्या 2005 ह्या 10वीच्या बॅचचा गेट टुगेदर हा सेलिब्रेट करणार आहोत मित्रांनो. मित्रांनो याच्या अगोदर 1999 ते 2005 पर्यंत आपण सगळेच प्राथमिक शिक्षणापासून तर माध्यमिक शाळेपर्यंत आपण शिकलो. त्यानंतर आपले सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे झालेले आहेत. कोणी कुठल्या फील्डमध्ये गेलं, कोणी कुठल्या फील्डमध्ये गेलं. ज्या आपल्या मैत्रिणी होत्या, ज्या भगिनी होत्या, त्या बिचाऱ्यांचं लग्न झालं त्या कारणाने ते शिकू शकल्या नाहीत. म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल होतं तरी त्या नाही शिकू शकल्यात. जे शिकले ते खूप चांगल्या जागी गेलेत. जे नाही शिकले तेही त्यांच्या लेवलने खूप चांगलं काम करतायत, म्हणजे खूप कष्ट करतायत आणि खूप आपल्या पद्धतीने चांगलं नाव पण कमवतायत. तर माझ्या अशा सगळ्या होतकरू मित्रांसाठी आपण एक गेट टुगेदर प्लॅन केलेला आहे मित्रांनो. मित्रांनो कदाचित तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपण 10वीत होतो, म्हणजे कदाचित मार्चचाच महिना असेल, तो मार्चच्याच महिन्यामध्ये आपण 25-25 रुपये भरून आपण आपला निरोप समारंभ सेलिब्रेट केलेला होता. एक ती वेळ होती ज्या वेळेस आपण निरोप समारंभासाठी खूप उत्सुक होतो आणि त्या निरोप समारंभासाठी आपण आवर्जून आणि खूप मेहनतीने खूप कष्टाने काम केलेलं मित्रांनो. कदाचित तुम्हाला माहिती असेल, आपल्यामधले जे असे मुलं होते की त्यांना जिलेबी पाडता येत नव्हती तरी त्यांनी जिलेबी ट्राय केली. ज्याला जे जमेल ते काम केलं मित्रांनो. तर आज तीच वेळ आपल्यावर आलेली मित्रांनो. कधी असं त्यावेळेस विचार नव्हता केलेला आपण की भविष्यामध्ये आपण भेटू, पण आपल्या ग्रुपमधील मित्रांच्या मेहनतीने आज आपण एक झालेलो आहोत. आणि आज ती वेळ आलेली मित्रांनो की आपण परत आपला जो निरोप समारंभ आपण ज्या जागेवर केलेला होता त्याच जागी आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम करणार आहोत. तर हा गेट टुगेदर हा सगळ्यांसाठी असणार आहे मित्रांनो. त्यात तुम्ही थोडंही तुमच्या स्वतःला कमी लेखू नका की जे नाही येऊ शकत किंवा जे ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपण उपाय काढणार आहोत मित्रांनो. तर आवर्जून जास्तीत जास्त प्रमाणात ह्या गेट टुगेदरसाठी यायचा तुम्ही जरूर प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो या कार्यक्रमामध्ये आपण मित्र आणि मैत्रिणी काय काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या त्या सगळ्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. याचं रिझन असं आहे मित्रांनो की ऐन वेळेस आपली धावपळ नको झाली पाहिजे. कारण आपल्याला काय काम करायचंय त्या गोष्टी अगोदर आपल्याला माहिती होणं खूप गरजेचं आहे. याच अनुषंगाने मी आज थोडा वेळ काढला आणि 2-3 लिस्ट बनवल्यात आणि त्याच तुमच्या समोर मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपण जो कार्यक्रम करणार त्या कार्यक्रमाची जबाबदारी आणि कामे काय काय असणार आहेत. सगळ्यात अगोदर जे आपल्या मैत्रिणी आहेत, मुली, ते काय करतील तर ते त्यांच्याकडे टास्क असणार आहे, म्हणजे काम असणार आहे रांगोळी काढणे. जसं डेकोरेशनसाठी म्हणजे डेकोरेशन मुलं करतील, पण डेकोरेशन मध्ये डेकोरेशन करण्यासाठी ते मदत करू शकतील. जसं त्यांच्याकडे काही आयडियाज असतील ते सांगू शकतील किंवा त्यांची जशी इच्छा असेल की डेकोरेशनसाठी मदत करायची ते करू शकता. त्यात काही निर्बंध नाहीये. नंतर शाळेसाठी जर आपल्याला काही गिफ्ट घ्यायचं असेल तर ते गिफ्ट तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही सजेस्ट करा किंवा तुम्हीच खरेदी करा. हे तुम्हाला हे 3च कामं मी दिलेत. याचं रिझन असं आहे की तुम्ही गावामध्ये एक पाहुणे म्हणून येणार आहात आणि आम्हाला त्या गोष्टी चांगल्या नाही वाटणार की तुम्ही आमच्या समोर काम कराल असं म्हणून. तर मग तुमच्यासाठी फक्त हे 3च कामं दिलेत मी. त्याच्यानंतर आता जे आपले मुलं आहेत ते मुलांसाठी काय काय कामं असतील, जसं की व्यासपीठ तयार करणे आणि त्या व्यासपीठासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात, जशा वस्तू सामान ज्या काही लागत असतील ते सगळं एकत्र करणे. नंतर बॅनर बनवणे, बॅनरचे डेमो बनवून सगळ्यात अगोदर ग्रुपला टाका आणि ग्रुपच्या तर्फे ते बॅनर फायनल होईल आणि ते बॅनर आपण फायनल करू आपल्या फायनल दिवसासाठी. नंतर डेकोरेशन करायचंय, डेकोरेशनसाठी आपण मुलींची मदत घेऊ शकतो. ओके. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट करणं, सिटिंग अरेंजमेंटसाठी आपण काय काय गोष्टींची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींची आपण उपलब्धता करून ठेवणे. नंतर साऊंड सिस्टमची जुगाड करणे. जसं साऊंड सिस्टम आहे आमच्या गावात, कदाचित मी त्याला सांगून देईल साऊंड सिस्टम वाल्याला. जर तुमच्या नजरेमध्ये असेल तर तुम्ही त्यांचं नाव सांगा मला, आपण कुठलाही एक डिसाईड करू आणि त्याला ठरवू. नंतर मंडप लावणे, मंडप पण आहेत आपल्या गावात 4-5 ठिकाणी. आपण कुठलाही एक दिवशी बसू, नियोजन करू आणि मंडप लावू. त्यानंतर आचारी लावणे, आचारी लावण्यास आपण मागच्या वेळेस कुंदन भाऊला लावलेलं होतं. तुमच्या नजरेत जर अजून कोणी चांगला असेल किंवा तुमच्या ओळखीचा कोणी असेल तर तुम्ही ते सजेस्ट करा, ग्रुपमध्ये सांगा, आपण फायनल करू. कारण आपल्या ग्रुपमध्ये बरेच आपले बांधव आहेत की त्यांच्या परिवारामध्ये अशी कामं केली जातात. तर त्यांच्याच कोणी परिवारातला असेल कोणी तर नक्की सांगा.
गेट टुगेदरसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, सामाने, साहित्य, या सगळ्यांची खरेदी करणे, निमंत्रण पत्रिका तयार करणे. निमंत्रण पत्रिका तयार करण्याचं रिझन असं आहे की जे आपले शिक्षक वृंद आहेत बाहेर गावी आहेत, किंवा आपल्याला ज्यांना बोलवायचंय त्यांच्यासाठी आपण एक इन्व्हिटेशन कार्ड तयार करायचंय. नंतर जसं आपल्या वेळेचे जे शिक्षक होते ज्यांना आपण इन्व्हाइट करणार आहेत, ते शिक्षक आपल्या वेळेस जे शिपाई कर्मचारी होते किंवा कारकून होते, ग्रंथपाल होते, यांना आपण निमंत्रित करणार आहोत. कारण शिक्षकांना तर प्रत्येक ठिकाणी निमंत्रित केलंच जातं, पण जे शिपाई कर्मचारी आपल्या वेळेस होते त्यांनाही निमंत्रित करायचा मी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. याचं कारण असं आहे, कुठे ना कुठे आपल्या यशामागे त्यांचाही खूप मोठा वाटा आहे मित्रांनो. कदाचित जर तुम्हाला पेपरमध्ये 100 पैकी 80 किंवा 90 गुण मिळाले असतील ना, तर त्याच्यात 10 ते 15 गुणांचा अधिकार हा त्यांचा होता मित्रांनो. त्यामुळे त्यांनाही बोलवणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत जे विद्यमान मुख्याध्यापक आहेत आपल्या शाळेचे, माध्यमिक विद्यालय बहाळचे, आणि जे शिपाई कर्मचारी आहेत यांनाही बोलवणं खूप गरजेचं आहे. याचं रिझन असं आहे मित्रांनो, आपण त्या शाळेमध्ये जे काही कारवाई करू त्या कारवाईचे ते विटनेस असतील, म्हणजे ते प्रूफ असतील, म्हणजे त्यांच्या गायडन्सनेच आपण ते काम करू. म्हणजे उद्या असं नको व्हायला पाहिजे की आपण तिथून ज्या वस्तू घेतल्या आणि त्या तिथं नव्हत्या बा. म्हणजे एक विटनेससाठी आपण त्यांना ठेवणार आहोत मित्रांनो. आणि एक ऑनर असतो, ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांना आपण बोलवणं हे आपलं कर्तव्य बनतं मित्रांनो. सोबत शाळेचा जो कॅटलॉग आहे तो कॅटलॉग बघून जे मित्र मैत्रिणी आपल्या ग्रुपमध्ये सामील नाही आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण देणे, आणि नाहीतर त्यांचा नंबर घेणे आणि त्यांचा नंबर घेऊन आपल्या ग्रुपमध्ये ऍड करणे. ओके. शिक्षकांच्या सत्कारासाठी हार, पुष्पगुच्छ, नारळ आणि शाल यांची खरेदी करणे. संपूर्ण कार्यक्रमाचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा एक व्हिडिओग्राफी तयार करणे. आणि व्हिडिओग्राफीसाठी आपण गावातील तुमच्या नजरेत कोणीही चांगला मुलगा असेल की ज्याला थोडंफार नॉलेज आहे फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीचं, तर त्याला आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलू. कारण व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी जे आता उपस्थित आहेत कार्यक्रमामध्ये ते तर आनंद घेतीलच, पण जे उपस्थित नाहीत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओग्राफीची सुविधा करून ठेवू मित्रांनो. जो आपला कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर जे शिक्षक येतील ना, त्यांच्यासाठी आपण एक बैठक व्यवस्था म्हणून मुख्याध्यापकांचा जो रूम असेल ना, त्यात आपण त्यांना सुविधा म्हणजे सोयी सुविधा करणार आहोत मित्रांनो. कार्यक्रमासाठी उपलब्ध केलेल्या जेवढ्या गोष्टी असतील, ओके, मग त्या कुठल्याही सामान असेल, कुठलीही वस्तू असेल किंवा कुठलाही काही असेल, आपण ज्या ठिकाणून आणलेलं आहे ना मित्रांनो, त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यावर ते सुखरूप जाऊन देणे हे आपलं कर्तव्य मित्रांनो. म्हणजे नंतर असं नको व्हायला की कार्यक्रम संपून गेला आणि ज्या वस्तू आपल्याला जिथे वापस करायच्या होत्या त्या राहूनच गेल्या. तर आपण जिथून जे जे सामान आणलेलं आहे ते जरूर द्यायचं मित्रांनो. आणि ज्याला जी जी जबाबदारी दिली त्याने प्रामुख्याने पार पाडायची. कारण एक दिवस आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात परत लहानपण आज जगण्याचा. तर ह्या लहानपणाला एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण पार पाडू मित्रांनो. तर ही तर झाली मित्रांनो आपल्याला जो कार्यक्रम करायचा होता त्या कार्यक्रमाची कामं आणि काय काय जबाबदारी असणार आहेत, हे सगळी डिटेलमेंट घरी आल्यावर एक बैठक बसू आणि त्या बैठकीत आपण क्लिअर करू मित्रांनो. पण त्याच्या अगोदर जसं आचारी झालं, साऊंड सिस्टमवाला झालं किंवा मंडपवाला झालं, ह्या गोष्टी आपण अगोदरच लावून ठेवू मित्रांनो. तसं तुम्हाला ग्रुपमध्ये तुम्ही सजेस्ट कराच. आता कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट कसं असणार आहे, तर सगळ्यात अगोदर काय मित्रांनो की जे आपले जेवढे पण विद्यार्थी असतील ना, जेवढेही जमतील 30, 40, 50, 60 जेवढेही जमतील ना, त्यांच्यासाठी आपण एक क्लासरूम बघणार आहोत. त्या क्लासरूम मध्ये सगळ्यात अगोदर 1 बाय 1 एंट्री होईल मित्रांनो. आणि ती एंट्री ही डान्स स्टेपने असणार आहे, जी ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आता सध्या. जर नसेल कोणाला तर प्रॅक्टिस करून घ्या, तुम्हाला कुठली कुठली डान्स स्टेप करायची आहे. डान्स स्टेप खूप अवघड असेल असंही नाहीये, एकदम सिंपल पद्धतीने किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने कुठला लुक द्यायचा असेल त्या लुकने तुम्ही वर्गात एंट्री करायची. कारण रिझन असं आहे, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ शूट केला जाईल वर्गामध्ये एंट्री व्हायच्या वेळेस. तर यासाठी तुम्ही स्वतःहून तयार व्हा. नंतर शिक्षकांचं वेलकम करायचंय मित्रांनो. हे शिक्षकांचं वेलकम अशा ठिकाणी होणार आहे ज्या ठिकाणी आपण प्रोग्राम सेलिब्रेट करणार आहे. जसं जर वर्गामध्ये मित्र जास्त झालेत, जर जागा नसेल तर आपण बाहेर मंडपात करू. जर मंडपात म्हणजे कमीच ऍडजस्ट झालेत, जर मित्र एवढे आले नाहीत आपले किंवा मित्रमैत्रिणी एवढे जमले नाहीत, तर आपण कुठल्या तरी एका वर्गामध्ये करू. वर्गामध्ये आल्यानंतर सगळे विद्यार्थी बसल्यानंतर आपण शिक्षकांना इन्व्हाइट करणार आहोत. त्यानंतर सरस्वतीचं पूजन होणार आहे.
हे डिपेंड असणार आहे की आपली स्ट्रेंथ म्हणजे संख्या किती जमणार आहे याच्यावर. जर संख्या जास्त झाली तर आपण बाहेर मंडपात हा कार्यक्रम करणार आहे म्हणजे ग्राउंडवर. जर संख्याच कमी असेल तर आपण वर्गामध्ये सेलिब्रेट करणार आहोत. तर याच्यानंतर सरस्वती पूजन झालं, दीप प्रज्वलन झालं आणि नंतर स्वागत गीते. म्हणजे स्वागत गीतांसाठी जसं दीपाली असेल किंवा रुपाली असेल म्हणजे त्यांनी सजेस्ट केलेत नावं आणि त्यानुसारही ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असेल इच्छा तर बिंदास म्हणू शकता. असा अजिबात कोणासाठी निर्बंध नाहीये, कारण हा एकच दिवस आहे तुमच्याकडे. याच्यानंतर भविष्यात कधी आपण भेटू याचीही कोणाला काही गॅरंटी नाहीये. तर हा एक दिवस आहे, जी मर्जी तुम्हाला गाणं म्हणायची तुम्ही म्हणू शकता, म्हणजे स्वागत गीत म्हणायचं ते म्हणू शकता. ओके. स्वागत गीत झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी असणार आहे, कारण माझ्या वर्गामध्ये किंवा माझ्या तुकडीमध्ये किती विद्यार्थी होते हे मला आज माहिती नाही, किंवा मला त्यांची नावंही नाही माहिती. तसेच आपले शिक्षक असतील त्यांनाही कदाचित नावं नसतील माहिती. फक्त नावांची ओळख होण्यासाठी वर्गामध्ये हजेरी घेतली जाईल. याच्यानंतर शिक्षकांचा सत्कार केला जाईल. सत्कारासाठी ज्या वेळेस जो प्रेझेंट असेल त्याला डिटेल केलं जाईल कोणत्या शिक्षकाचा सत्कार कोणी करायचा. नंतर जे शिक्षक उपस्थित असतील, जे आले असतील त्या सगळ्या शिक्षकांचं मनोगत आपल्याला घ्यायचंय. त्यात ते 2 मिनिटं बोलो किंवा 3 मिनिटं बोलो, 4 मिनिटं, 5 मिनिटं बोलू शकता, नो प्रॉब्लेम. कारण आपण 25 वर्षानंतर त्यांना ऐकू मित्रांनो. तर त्यांच्या लेवलने ते काही जे बोलतील ते आपण म्हणजे त्यांचं मनोगत समजून ऐकू मित्रांनो. सोबतच त्यांचं मनोगत झाल्यावर आपण वर्गामध्ये किंवा आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले सगळे मित्र मैत्रिणी यांना कंपल्सरी आहे, बाय ऑर्डर आहे, त्यांनी त्यांचं मनोगत मांडायचं. मनोगत तुमचं जर जास्त काही तुम्हाला बोलायची इच्छा नसेल तर तुम्ही तुमचं नाव, गाव, पत्ता, परिवार आणि सध्या काय काम करताय या सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि जर ज्यांच्या मनामध्ये इच्छा असेल की आपण आपल्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी काहीतरी चांगलं सांगू शकतो किंवा आपल्या सांगण्याने त्यांच्यात काहीतरी बदल होऊ शकतो किंवा त्यांना भविष्यामध्ये काहीतरी हेल्प होऊ शकते, अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा मित्रांनी जरूर सांगायचा. त्यात तुमचा पर्सनल फायनान्स येईल किंवा मोटिवेशन येईल किंवा आपल्या मुलांचं काय भविष्य घडवू शकतो आपण ह्या गोष्टी येतील, आपलं आरोग्य येईल आणि भविष्यामध्ये सेव्हिंग कशी आहे आणि सेव्हिंगचं महत्व म्हणजे गुंतवणुकीचं महत्व काय असेल, या सगळ्या गोष्टी ज्यांना इच्छा असेल ते बिलकुल सांगू शकतील. याच्यावर कोणालाच निर्बंध नाही. हे केव्हा असेल ज्यावेळेस सगळ्यांचं मनोगत, सगळ्यांना बोलायला वेळ भेटेल. ज्यांना इच्छा असेल ते 100% बोलतील मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टीनंतर विषय येतो आभार प्रदर्शनाचा. आभार प्रदर्शनामध्ये कोणीही एकाला आपण तयार करू. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खूप इम्पॉर्टंट कार्यक्रम मित्रांनो, जो माझ्या दृष्टीने कदाचित तुम्हालाही त्या कार्यक्रमाची म्हणजे त्या इव्हेंटची व्हॅल्यू वाटत असेल, जे मित्र, ज्या मैत्रिणी आणि जे शिक्षक वृंद आपल्यामध्ये हयात नाहीत तर त्यांना 1 मिनिटासाठी आपण आदरांजली देणं हे आपलं कर्तव्य मित्रांनो. कदाचित आज ते हयात राहिले असते तर आपल्या कार्यक्रमामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांचा हातबोट लागला असता. म्हणून त्यांच्यासाठी 1 मिनिट आपण मौन म्हणजे आदरांजली द्यायची मित्रांनो. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत नंतर आपला हा कार्यक्रम जनरली संपलाच. राष्ट्रगीत झाल्यानंतर जो म्हणजे आपल्या बऱ्याच मैत्रिणींचा आग्रह असतो, एक सेल्फ डिफेन्स म्हणून त्यांनी आग्रह केलेला की एक इव्हेंट ठेवू भाऊ आपण, छोटासा एक डेमो ठेवू. मग जो सेल्फ डिफेन्सचा जो डेमो असेल तो मीच देणार मित्रांनो. तोही तुमच्यासाठी मी ऑर्गनाईज केलेला. त्याच्यामध्ये मी टेक्निक सांगेल, खूप काही टेक्निक आहेत. त्याचा फायदा आपल्या ज्या मुली आहेत म्हणजे आपले जे लहान लहान मुली आहेत त्यांना नक्कीच होईल भविष्यामध्ये, आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं ह्या गोष्टींचं. याच्यानंतर गेम होईल मित्रांनो. गेममध्ये हा गेम फक्त मुलं असतील किंवा मुली असतील, संगीत खुर्चीचा आपण ठेवणार आहेत कारण आपल्याकडे वेळेचं पण निर्बंध आहे मित्रांनो. आणि संगीत खुर्ची हा माझ्या हिशोबाने खूप बेस्ट ऑप्शन असणार आहे. तर आपण संगीत खुर्ची फायनल केलेला आहे मित्रांनो. जसा आपला गेम झाला त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असणार. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर जे दूरन आलेले असतील त्यांच्यासाठी म्हणजे निरोपचाच कार्यक्रम म्हणजे निरोपच असेल आपलावाला. म्हणजे इथे संपला आपला कार्यक्रम. जे दूरचे असतील, जे बाहेर गावाहून आलेले असतील त्यांच्यासाठी नो प्रॉब्लेम, ते बिलकुल जातील. त्यांच्यासाठी कुठलाच निर्बंध नाही थांबण्याचा. आणि जे गावातील असतील त्यांच्यासाठी
जेवढं आपण ऑर्गनाईज केलेलं आहे त्याला क्लोज करणं, म्हणजे त्याला जिथून आपण ज्या ज्या गोष्टी आणलेल्या आहेत त्याला व्यवस्थित पद्धतीने क्लोज करणं, म्हणजे क्लिअरन्स घेणं, म्हणजे जे आपण जो कार्यक्रम राबवला आहे त्या शाळेमध्ये त्या ज्या वस्तू जिथून आणल्या तिथे पोहोचवणं, हे आपण ते जे उपस्थित तिथं राहतील जे गावातले मित्र आणि म्हणजे मित्र आहेत, स्पेशली मित्र, त्यांनी त्याची जबाबदारी घेणं हे खूप गरजेचं आहे. याच्यानंतर मित्रांनो ग्रुपवर आपल्या सगळ्या एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाचा हिशोब टाकला जाईल मित्रांनो, म्हणजे पैशाचा हिशोब टाकला जाईल. आणि उर्वरित पैशांमध्ये म्हणजे मला असं वाटतंय, कदाचित तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही सांगा. म्हणजे मला असं वाटलं, कुठेतरी मनामध्ये असं वाटलं मला की उरलेल्या पैशांमध्ये जे मित्र मैत्रिणी आपल्यामध्ये हयात नाहीयेत त्यांच्या मुलांना तर आपल्या ग्रुपकडनं काहीतरी गिफ्ट देणं हे आपलं कर्तव्य बनतं. कुठेतरी माझ्या मनामध्ये असं वाटलं ते. तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही नक्की कळवा. सोबतच मला सांगा अजून याच्यामध्ये काय बदल करायचे आहे, कारण मी हा शेवटचा पॉईंट याच्यामुळे सांगितला मित्रांनो, जर आज ते राहिले असते तर त्यांनी त्यांच्या मुलासाठी काहीतरी करून ठेवलं असतं, पण असो ते नाहीयेत. जिथे असतील त्यांना देव चांगलंच आयुष्य देव, म्हणजे चांगला जन्म देव त्यांना. जर त्यांना असतील खरंच मूळ बाळ असतील त्यांना, तर आपण त्यांच्या बाळांसाठी काहीतरी गिफ्ट देणं हे आपलं कर्तव्य बनतं मित्रांनो, जर पैसे उरलेत आपल्या या कार्यक्रमाच्या खर्चामधून. तर हा असा पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा होती मित्रांनो. आणि कार्यक्रमामध्ये काय काय जबाबदारी आपल्याला करायची आहे, पार पाडायची आहे, किंवा कार्यक्रमासाठी आपल्याला काय काय गोष्टींचं कलेक्शन करायचंय, या सगळ्या गोष्टी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल काही बदल करावा किंवा काही गोष्टी कराव्या अशा तुम्हाला जर वाटत असतील तर मी सुट्टी जाणारच आहे. त्यानंतर आपण एक बैठक बसू, जे गावात उपस्थित असतील ते. तर त्यावेळेस आपण तो प्रॉब्लेम म्हणजे ती सजेशन नक्कीच इम्प्लिमेंट करू मित्रांनो. तर मित्रांनो मी हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. रिझन असं होतं की प्रत्येकाशी बोलणं हे शक्य नव्हतं आणि प्रत्येकापर्यंत पोहोचणं पण शक्य नाहीये. कदाचित जे आपल्या ग्रुपमध्ये नसतील किंवा असतीलही, ज्यांना 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 जेव्हा जेव्हा वेळ भेटेल त्यांनी जरूर हा माझा एक व्हिडिओ ऐकून घ्यावा. आणि जर वाटलंच काहीतरी बदल करायचा तर तेही सांगावं, त्याच्यात काही रागरोष नाहीये. आणि तेवढं माझं एक चॅनल आहे हे शौर्य गोटकर म्हणून, याला सबस्क्राईब जरूर करा. कारण याच्याविषयी मी तुम्हाला सांगेल, जे आपल्या भगिनी असतील त्यांनाही सांगेल मी की युट्यूबमध्ये पण करिअर खूप छान असतं असं म्हणून. तर ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथंच थांबू. माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर ते जरूर कळवा मला. थांबतो मित्रांनो, घेतो तुमची रजा. आता डायरेक्ट भेटू गेट टुगेदरला. जय शिवराय.